एकूण वातावरणामधनं तुम्हाला जो काय अर्थ काढायचा तो काढा. कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही, त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही. पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत त्याच्यावरनं जो अर्थ आहे तो स्पष्ट आहे. अयोध्येमध्ये रामाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे 22 जानेवारीला. तुम्हाला निमंत्रण दिलेलं आहे का? माझ्याकडे निमंत्रण अजून आलेलं नाही, पण एक सांगतो तुम्हाला, अयोध्येमध्ये राम मंदिर होणं ही आनंदाचीच गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी शिवसेनेने सुद्धा खूप मोठा लढा संघर्ष हा केलेला आहे. स्वतः शिवसेना प्रमुखांचा सुद्धा मतदानाचा अधिकार त्यावेळेला राम मंदिर आणि हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून हिसकावून घेण्यात आला होता. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलेलं आहे, अनेकांनी तुरुंगवास भोगलेला आहे. त्याच्यामुळे कोणी का करत असलं तरी राम मंदिर तिकडे होतंय याचा मला नक्की आनंदच आहे. शिवसेनेचा सहभाग